आमच्या चव्हाण बुवानी म्हटलं. बुवाना मला एक प्रश्न विचारायचा आहे चव्हाण बुवाना, की अहंकार कुणाला नाही आहे. आता जी तुम्ही रुपावली बुवा मी म्हटली, ती रुपावलीची तुम्ही स्वरबद्ध केलेली आहे का, हा माझा प्रश्न आहे मुळात. ती वाडेकर बुवांची रुपावली आहे. तुम्ही त्यांची ती चाल घेतलात, मी चोरलात म्हणणार नाही, घेतलात. तुम्हाला चांगली वाटली घेतलात, मला त्यांची चाल चांगली वाटली घेतली. त्याच्यामुळे हाच तुमचा इगो इथे दुखावला गेला, तुम्हाला गर्व झाला. यांच्याकडे जाऊ नका. आज परवाच्या वारीला तुम्हाला जज यांनी केलेलं, आज यांना जज तुम्ही करताय. आम्हाला जज बीजची गरज नाही. मी मंडळाची माझं फक्त देणं घेणं आहे, माझं काही बुवांशी संबंध नाही. माझा जो परफॉर्मन्स आहे तो मी त्या पद्धतीनेच करणार. मला परत बोलवावं किंवा नको बोलवावं हा मंडळाचा विषय आहे. राहता राहिला विषय, दोन्ही भाऊ ते सांगतायत की बुवा हे बरोबर नाही, ते बरोबर नाही. मला मंडळाला एक विचारायचं आहे, तुम्ही जो टायमिंग ठरवता तो एका बुवाच्या मंडळातल्याला तुम्ही बोलवून कसं ठरवता. तुम्ही तिन्ही बुवांच्या मंडळातल्या सभासदांना बोलावलं पाहिजे आणि तिथे कॉम्प्रोमाइज करून तो टायमिंग ठरवला गेला पाहिजे ना. मी मंडळाला काय त्याच्यामध्ये वाईट बोललो मला सांगा. एकाने तरी सांगा ना. मंडळाचा माझा विषय नाही. माझा विषय हा आहे की तुम्ही टायमिंग ठरवलात तर तिन्ही बुवांना ठरवा. मी ज्यावेळी आमच्या सावंत साहेबांचा फोन आला त्यावेळी मी स्पष्ट सांगितलं मी पहिली वारी करतो, कारण विनोद चव्हाण सध्या सिंधुदुर्गात 1.5 तास गजर करतात आणि मला त्यांना दाखवून द्यायचं आहे. सुरुवातीच्या बुवाने जर 1.5 तास गजर केला तर बाकीच्या बुवांना काय शिल्लक राहतं, हा माझा मुद्दा होता. म्हणून मी पहिलं बसलो आणि 30 मिनिटं जर गजरात पाहिजे असतील मग मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही सुरुवात करा म्हणून. आज माऊली तेव्हा 30 मिनिटं होती. नाही ते बोला दे, त्यांचं सगळं अधिकारच जातो बोला तू. पब्लिक काही बोला दे. अरे तुका किती वेळा पब्लिकने नको नको तर सांगितलेला, ते त्यांनी चांगलंच मुद्दा उपस्थित केले ना. काय चुकीचा त्यांचा, चुकीचा काय तुम्ही बोललात काय सांगा ना. आता ते अर्ध्या तासात नाही परतले तुझ्यावर तर नाव माझा बदलून दे. एक मालवण म्हणतं आणि या मालवणमध्ये आम्ही पळून निघालेले बुवा आहोत. मला एक प्रश्न या ठिकाणी आलाय, त्या मुद्द्यावरच सांगतो. तुमच्या आजपर्यंत भजनी क्षेत्रातील गोड, कडू, आनंदी किंवा तुम्हाला सुखकारक असा प्रसंग किंवा आठवण सांगा. कडू आठवण आता तुम्हाला मी सांगतो. मालवण कट्ट्यावरती पहिली वारी मी केली. मालवण कट्ट्यावरती कुठलं मंडळ ते आपलं शिवा भोजने समादेवीकडे आणि आले आहेत ना, साक्ष आहे तिथे सगळे. आणि तिथे मी काहीतरी एक माणूस असा बाहेर ओरडायचा म्हणून मी बोललो की भजनाचं हे करू नका, बाकीच्यांना ऐकायला द्या. ते माझ्यासोबत होते बुवा, त्यांनी त्याचा उहापोह केला आणि ते 10-12 जण माझ्यावर सगळे परतले. या बुवाची गीता की आम्ही देतो, हे करतो, ते करतो, एका बाहेर बोलवा. म्हणजे कडू आठवण. पण त्याच मंडळाकडे मी सलग 8 ते 9 वर्ष एका बाजूने दरवर्षी कार्यक्रम करतोय आमच्या ज्या समादेवीकडे. म्हणजे त्या कडवट आठवणीतून चांगलं निष्पन्न झालं ना बुवा. एका बाजूने मी आहे, एका बाजूने पूर्ण, आणि शिवा बाजूने त्या मला वाटतं रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहेत. दुसरा विषय गोड माझा प्रसंग सांगतो. गुंडू सावंत पहिल्या वारीला मला वेंगुर्ले येथे पारंपरिक वारी होती आणि तेव्हा बुवांचा वगैरे काही संबंध नाही. आणि हे मी प्रामाणिक सांगतो, माझ्या ग्रामदेवतेला स्मरून सांगतो. त्या वारीला गुंडू सावंत भेटले आणि मग आमले सामने पहिली वारी आपली कुठे झाली, मला वाटतं उत्तर गावतनला झाली, कासारडीला. त्या क्षणापासून भजनी क्षेत्रात गुंडू सावंत मला मिळाले. त्या क्षणापासून आजपर्यंत मी मागे वळून या क्षेत्रामध्ये बघितलं नाही. खूप वाईट प्रसंग माझ्यावर आलेले आहेत आणि माझ्यावर किंवा गुंडूपवांवर जे प्रसंग आले ते तुम्हाला मायबाप भजनी श्रोत्यांना पण माहिती आहे. त्या विषयावर मला बोलायचं नाही. मला सांगितलंय सावंत साहेबांनी ते विषय काढू नका. आणि तिसरा मुद्दा व्यसन या विषयावर प्रबोधन करा. मी गजरच त्या विषयावर 100% माझ्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस मंडळाकडून आलेलं आहे. त्यानंतर सन्माननीय अरुणजी सावंत यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. माझे परममित्र आणि गुहागर तालुका ज्यांनी सिंधुदुर्गातल्या असंख्य बुवांना दाखवला ते आम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय भाऊ नार्वेकर यांच्याकडून माझ्यासाठी हे 500 रुपयांचं बक्षीस आलंय. सन्माननीय संदीप गुराम यांच्याकडून 100 रुपयांचं बक्षीस आलंय. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की यापुढे तुम्ही संदीप लोके म्हणून तुमची ओळख करून देता, त्यामध्ये तुमच्या वडिलांचं नाव तुम्ही टाका.
म्हणजे माझ्या वडिलांचं नाव उदाहरणार्थ संदीप रघुनाथ लोके असं तुम्ही उल्लेख करा, याचा मी 100% विचार करेन. यापुढे शब्द देत नाही पण विचार करेन. काय होतं, तुम्ही म्हणताय ते 100% आम्हाला मान्य आहे, पण एक सवय लागून गेली आहे. सवय एक लागून गेली आहे. काही बुवा आमचे घेतात नाव, आमचे जोईल बुवा वगैरे. हल्ली एक दुसरं कुणाचं पण हल्ली आमच्या बरोबर बसान घेतात. तो पण 101 रुपयांचं त्यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. राहता राहिला विषय आमच्या चव्हाण बुवांचा. काय बुवा, तुम्ही भाऊ जर आम्हाला टार्गेट करत असाल, आमचे पण भाऊ भजनात बसतात पण कधी मध्येच जास्त बोलत नाही. बुवांचा संबंध आहे. तू मागा दम मारतो की माझ्या भावाला बोलला असतं बघ, पण भावाला बोललो नाही मी. माझा मुद्दा हा आहे की मंडळाने बोलावलं तर तिन्ही बुवांच्या प्रतिनिधींना बोलावलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. अरे तू मध्ये बोलायला नको रे, गप्प. काय केलं नाही सुरुवातीला मी हेच बोललो आणि आताही त्या बोलण्यावर ठाम आहे. एकाने जाऊन तिथे कॉम्प्रो करायचं नाही, आम्ही 3 बुवा ठरवणार. आता मला सांगा 30 मिनिटं तुम्हाला मान्य होती का गजराची? मनापासून सांगा, गंगा देवीला स्मरून सांगा, 30 मिनिटं तुम्हाला मान्य होती का? तू गपरेमध्ये झेका विचारतोय ना, तुझ्या भाषेत योजा हा मान्य 30 मिनिटं तुझं गजर आठपात. मग सांग, घेऊ मोठं संगीताचं भाष्य आला, मग 20-22 मिनिटं तिने तारखांडच लावल्या आणि शेवटच्या 8-9 मिनिटात रुपावली आणि नोटेशन सादर केल्या. तर खैरावला आत्याचा गायन. अरे कसले सांभाळतात एकामेकांका, सडेतोड बोला ना, पैसे बोलण्याचे होय ना तुमका. हा सिंग मारूचा काय, आज बकासूर बघून गेलो हा गुंडू बुवा आमचो. सिंग मारूचा काय, बकासुरान अशी मान परत आलं, ह्यांनी पण त्याला मान लावलेला असते. असो माझं गुंडू बुवा हा. हा पाटीलराव आणि कळकर, फक्त शेवटपर्यंत थांब. हा तू जातलच नाही का माहिती, हा पेटू का जिल्ह. हा फक्त आमका किलेच बाबा नको, आता फिरक येता जवळ. हा बाबा. हा टायमिंग माझं एक म्हणणं आहे, तिन्ही बुवाला तुम्ही समान ठेवा. 5-10 मिनिटं जातील, एखाद्या बुवाचा परफॉर्मन्स जर चांगला होत असेल तर तो घेऊ देत ना. आणि चव्हाण बुवा, मी तुम्हाला सांगतो, भजन जर करायचं असेल तर तुम्ही 10-20 मिनिटं अधिक द्या, पण बडबडायला नाही देणार. तुम्ही गायन करा, राग आळवा, आम्ही तुमचे फॅनच आहोत. मीच नाही, मग अशी तुम्हाला जी बक्षीस आले प्रार्थनेपासून तुमच्या गायनाला आली, बडबडण्याला नाही. एवढं भावाचं राग बरोबर नाही. आमचे पण ते मित्र असत जवळचे. हा आमचे पण भाव बसतात ना, हिंमतदार आहे मध्ये बोलायची. तेवढा धाक आहे आमचा. ओक्यात नाही म्हणजे बाकीची फटियानी खेळा गेले होत. आणि तुझी ही भाषा शैली सुधर, नाही तर आमका तिसरा हत्यार कधीतरी काढूचा लागल. हा बघले तुझ्यासारखे 56 तू 57 वाजस मध्येच मला बा. ओके असं असतं आमचं. कानपाईत सुद्धा सांगायला ठेवतोय. आयुष्यभर दुसऱ्याचा चोरून भजन करणार बुवा तू आमका शिकवतोस. तू कोणाचे ऐके रुपावले बिवले तू स्वतः बनवलेले. आणि मग आता तू सांगितलं यांनी माझं कॉपीराईट केली आहे, मग मी बकवास घे बुवा. ह्यो तो सांगता की म्युझिक माझी. हा मग आता मी जर म्युझिक त्यांची चोरलेली असं घबराव, तू आता बोललंस म्युझिक जर तुझी चोरलेली असेल ना, तर मी जी म्युझिक तुझी चोरलेली आहे ती मारतोय, सेम तशी म्युझिक तू मारून दाखवायची. कोणी कोणाची चोरता तो समजाल का? तुझी चोरली एवढी वेळ आमच्यावर येईल नाही. आमचे परशुराम बुवा अजून आमच्या मनात असत. हा तुझे विद्यार्थी आहेत ते तुझे घेतील. तुझी चोरण्या एवढी जर वेळ येत त्यावेळी ह्या सामान काहीतरी कुठे एक लावून बसाल. या आपला एक स्टँडर्ड आहे आणि आपलं आपण गायचं. आम्ही लोके बुवांचं घेत नाही. अरे आम्ही बाजारात गाणं आणल्यावर तिसऱ्या दिवशी घराकडे जाऊन बसून चौथ्या दिवशी आमच्या बरोबरच मारणार तुम्ही. छत्रपतींचा पाळणा भजनामध्ये पहिला कोणी आणला? आता आणि लक्ष पडला या गाण्यात तू हसतोस. अरे तो देवीचा गोंधळ आहे, गोंधळ देवीचा गोंधळ आहे तो, आणि त्या गोंधळात तू हसतो. आज मुद्दा म्हणणार मी म्हणणार तो. हा दुसरा काय तुझ्याकडे काय आहे? दुसरा धोंडे माती पेटी वाजवल्याशिवाय. तू पेटी वाजवल्याशिवाय भजन करून दाखव. पण नाही सो करून टाकी. अरे मध्येच बोलतोस ना, हयच सरलोस तू, लक्षात ठेव. आम्ही नाही किंमत देत रे.
26 वर्ष या भजन क्षेत्रात आहे. ही म्युझिक मारायला लागल्यापासून मी ही म्युझिक कधी बदलली काय सांगा? एकमेव माझी म्युझिक आहे आणि मग दुसरी आवडलं तर मी घेतो, नाही असं नाही, पण याच्यात मी बदल केला नाही. हा ब्रँड आहे बुवा. कदम बुवांची एक म्युझिक होती. आणि जर तुला वाटत असेल मी तुझी चोरली, हे मायबाप भजनी श्रोतेजन सुज्ञ आहेत की म्युझिक मार, मी तुझी जर चोरली असेल तर डुप्लिकेट जशाच्या तशी तुझी आली पाहिजे, नाही तर बॅक कर आणि घरात जा. उगाच हुली मारू नको आपल्या समाजाला, काय तुझी चोरली ऐकून घेतो, कालार घेतलो म्हणून कालार तू करू नको. असं नाही बुवा. किती वर्ष तुझं मी आज तेच ऐकतोय, तू ह्याचा मी चोरलंय त्याचा मी चोरलंय. अरे आम्ही पण 26 वर्ष क्षेत्रात आहोत ना बुवा. अरे आम्ही तुझ्या भजनाची तारीफ करतो, मी काय हे पण करतात, म्हणून तू आमका एकदम क्रिया नष्ट करशील आणि आम्ही ऐकून घ्यायचं काय? नको त्या लेवलला जाऊन आम्ही नाही बुवा ऐकणार. काय 4 कार्यक्रम कमी होतील, तेवढं सोपं पण नाही आहे ते. तुझं चोरलं तुझं, अरे किती दिवस सहन करायचं? बाकी भजनाच्या बाबतीत आम्ही तुला, मी सगळ्यांच्या समोर सांगतो, त्याचे पाय धरेल मी, त्याच्या एवढं भजन आम्हाला जमणारच नाही. पण तो आमचा इगो दुखावतो, आम्हाला ठेचण्याचा प्रयत्न करतोस. आम्हाला पण कोणतरी विचारतं ना, तुला 100 लोक याच्यातली किंमत देत असेल, मला 1-2 कोणतरी असतील ना विचारणारे. तुला नक्की म्हणला काय का मला सांगे, जरा लेवल परत कमी केला तो. हॅलो, हा हे तुझ्यासाठी सांगता, ह्यो सांगता एवढं जेवलो म्हणून. काय हा बुवा, एखाद्याच्या अन्नावर न बोललेलं बरं, त्याचं खाणं अधिक आहे. मी आज कित्येक वर्ष त्याच्या बाजूला बसतो, बघतो. मी जाऊन हात जेव्हा धुतो तो ते मांडावर घालूनच बसता. नाही, खरं सांगता, मी खोटा बोलत नाही. आणि एखाद्याला भूक लागते, दिवसभर मेहनत करतो, खाऊ देत ना तो. जेव्हा सांगता एवढं जेवलो, एवढं गारो केलं, मी बाजूक बसलोय. तुका नाही जेवता तर बाजूक बसा नको ना तू. एखाद्याच्या जेवण पोटावर मारू नको, पाठीवर मार. हा जेव देत तो. आणि हात असो ना, त्याची तब्येत आहे तशी. उद्या मी जर कर्मधर्म जेवण मिळलंय तर 2-3 लाकडात मी भागतलं, त्या का नाही मॅक्स लागते. हा तुका काय आपले काय ते माडाचे सोपे पण चालतील. त्या विषयावर आपण जाऊया नको. आणि ह्या माझा ता माझा नको. हा हे बाबा बंद कर आता, तुझा काय हाता तुझ्याकडे ठेव, आमचा काय गरज नाही तुझा चोरूची. आणि चोरूचा येत तेव्हा तुका विचारतलंय, चव्हाण बुवा ह्या तुझा मला आवडता, घेऊ काय? डायरेक्ट नाही घेऊ. हा अकडे अकडे मजा झाली. कसा कर्म असता एखाद्याचा बघा. परवाच्या वारी ह्याच बुवान त्याका जज केले. तुम्ही जर कोण ह्याच्यातले होताच असाल तर आज तोच बुवा एका जज करता, हा एका कर्म म्हणतो. मी नाही, माझा हा तोंड तसा बोलते. आता ह्यो पण माका घालून पडून बोलतो तू. आणि तू लोकांना अगोदरच सांगतो, ए गुंडू बुवा तुझ्याकडे तू रामाबद्दल काय सांगितलं? व माका एक सांग, मी जर भजन सुरुवातीचा कोणाचा केलंय? रावणाचा केलं काय हो? जय 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 रावण विभीषण दुर्योधन. अरे काय कुणाचा बाजारा भजन कसाचा करतो आपण? आणि रामाच्या बद्दल मी सांगतो ना, राम एक वचनी होता. भगिनीनो तुम्हाला सांगतो, रामाने प्रभू रामचंद्राने दिलेलं वचन काय आहे, हे गोष्टी आम्ही पण सांगू शकतो, चव्हाणबुवा पण सांगू शकतात, आणि हे पण सांगू शकतात, आणि हे चांगलं सांगतात म्हणून आम्ही त्या विषयाला क्रॉस करत नाही जास्त. राम एक वचनी होते. दिलेलं वचन प्रभू रामचंद्राने कधी मोडलं नाही. रामाने युद्ध केलं ते बाणाने केलं, शक्यतो दुसरं हत्यार वापरलं नाही. राम एक पत्नी होते. जो संसार केला तो आपल्या एक निष्ठ पत्नीशी केले. गुंड्या विचारा, लगीन झाल्यावर तू पत्नीशी एक निष्ठ असस काय? सांग ना, सांग. तू आता गंगादेवी मानतो ना, आणि ते तू कसं मानतो रे? तू मानतो? अरे बाई दिसली का ढोकळ्यासारखी मान परत ना तू. अरे आमका चव्हाण बुवा ना सगळ्या गोष्टी सिरियस घेतात, त्याच्यामुळे त्याला भडकवून जरा बरं वाटतं. हो ना, ह्यो निजगुवा ह्यो जा काय बोलतात ते का सांगता, बघलं तुझी नाट मोडलं, तो म्हणता माझं ओढ लागतात ते का.
असं नाही बुवा, तुमका दोघांका सांगतोय. लोक्यात आज सत्यानाश करूचो तुमका चान्स हा करा तरी. आज करताना होय माका माहिती आहे, 4 एक गावतो 5 दुसरो हा एका एका काय पावणार. मी ठरवलेला 100 जणांका एकदा मारू शकत नाही आपण, एका एकाच मारायचो. हा अजून तर बुवा प्रभू रामचंद्रांनी त्याग केवढा केलाय भगिनी तुम्हाला सांगतो. जेव्हा लंकेतून सीता आली तेव्हा स्वतःची पत्नी असून सुद्धा तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली. कोण देव सांगत सांगा. म्हणजे प्रभू रामचंद्र कमी नाही ना. आणि आपण जे भजन करतो, गायन करतो, नामस्मरण बुवा करतो ते प्रभू रामचंद्रांचं करतो. मी जास्त वेळ घेत नाही कारण टायमिंगचा मी पक्का आहे. ज्या ठिकाणी वेळ होईल त्या ठिकाणी मला 5 मिनिटं अगोदर फक्त गजर द्या. जय जय रामकृष्ण हरी म्हणणार. माझा आज बघूचा सगळ्याचा सोक्ष मोक्षोत लावूचा. कित्येक वर्ष ह्या माझा चोरलंस, तू ह्याचा चोरलंस, ह्यो सांगता तू विनोदचा चोरलंस. जर त्या गंगादेवी मानत असाल ना तर आजची म्युझिक त्यांनी सेम मारून दाखवायची. मी सगळ्यांच्या समोर नतमस्तक होणार आणि सांगणार मी तुझी चोरली म्हणून. उगाच काहीतरी मी ऐकून नाही गेला. हा छत्रपती शिवाजी महाराजांचं थोडक्यात एक फायदा घेतो, पंचरत्नाची थोडक्यात आठवण करतो आणि मग मी गजराला सुरुवात करणार आहे. काली दीट लावल बाळा काजळ घाला डोळा. काली दीट लावल बाळा काजळ घाला डोळा. उंची अंगणे घालून त्याच्या पायी घुंगरवाडा. राजगरुमन डोही टोपण पाऊल सुख गोपाळा. लिंबलो लवकर राग लवकर दृष्ट लागल बाळा. कौशल्येचा राम कसा, कौशल्येचा राम कसा लागय शोधेला. इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्रचा पुत्र शोभतो. डोलत राजे इथे गाजले, डोलत बुवा इथे गाजले. कोकण पुण्यभूमीवर एक त्यावर दे गावात, एक लिंगडाळ गावात. आता तो हाड बघा त्याचा कसा झाला. असं काही नाही बुवा. विनोद चव्हाण हे विनोद चव्हाण आहेत. मला सुरुवातीला तो हे करायला लागला, माझ्या भावाला बोलला अरे काय विषय काय, तू कुठेच्या कुठे नेतोय तर आम्ही गप्प बसणार काय. आता तो हाड बघा म्हणता ह्याचा कसा झाला. हे मी 2 बुवांची नावं का घेतली सावंत साहेब. आम्ही जो या भजनी क्षेत्रात जे पोळलो आहोत ना 2 बुवा, तेवढा कुठला बुवा पोळला नाहीये. काय बुवा किती आमच्यावर अन्याय झालेला आहे. आणि तो सांगता अहंकार लोकी बुवाला झाला म्हणून तो बोलला. अरे कित्येक वेळा बुवा तुमचा सुद्धा अहंकार ठेचलाय, फक्त मला बोलायला लावू नका. डोलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक फक्त जाहिरात आहे. 21/5/2026 मालवण कट्टा या ठिकाणी तिरंगी भजनांचा जंगी सामना आहे. त्यासाठी बुवा आहेत मी स्वतः संदीप लोके, दुसरे बुवा आहेत सन्माननीय विनोदजी चव्हाण बुवा आणि तिसरे बुवा आहेत सन्माननीय दिनेशजी वागदेकर बुवा. तरी भजनी श्रोत्यांनी या संधीचा आपण लाभ घ्यावा. 21/5/2026 मालवण कट्टा शेंगाडा वायरकरवाडी. डोलत राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चवदार तळावर.
नरमली दोन्ही शोभले जरा ढोलकीला लेवल द्या ना गणम बुवा लागले लागले असल्या दुसऱ्या चला लागले लागले असल्या दुसऱ्या चला आज धरूया जोरा पाटील बुवा भोळा भोळा गे माझा हरी भोळा भोळा गे माझा हरी चिंतामणी हुआ राम नाम घ्या राम नाम राम नाम घ्या राम 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 ए उठदारा मस्तारा उठदारा मस्तारा आता राम बिदारा काशीराम परबुवा या ठिकाणी सन्माननीय शंकरजी चव्हाण उपस्थित आहेत. काशीराम परबुवा यांचे ते पट्ट शिष्य आहेत आणि त्यांचे जे पूर्ण कुटुंब आहे या कुटुंबातील प्रत्येक त्यांचा सभासद हा कुठल्या ना कुठल्या कलेमध्ये पारंगत आहे. एकदा जोरदार त्यांच्या कुटुंबासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. काशीराम परबुवा एक कावळ्यानं कावळ्यानं गौराची देवी भुगटचा गमवून बसला भुगटचा गमवून बसला नव्हती त्याला परशुराम सुतार या शाळेमध्ये माझ्यासारखे असंख्य हजारो शिष्य घडले. ब्रह्मदेव विश्वकर्मा ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा सांगे आपुली व्यथा ऐका सत्याराची कथा ऐका सुताराच्या हत्याराची कथा ऐका सुताराच्या हत्याराची कथा ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा ब्रह्मदेव विश्वकर्मा सांगे आपुली व्यथा सांगे आपुली व्यथा ऐका सुताराच्या हत्याराची कथा नरमली दोन्ही शोभले असे नरमली दोन्ही शोभले दोन्ही वीर बहादुर असे नरमली दोन्ही शोभले दोन्ही वीर बहादुर
धन्यवाद धन्यवाद. एक सुंदर गाणं सध्या कोकणामध्ये गाजतंय. लख पडला प्रकाश या गाण्यासाठी महेश चव्हाण, बुवा महेश चव्हाण यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. पहिलं हे गाणं मी सुरुवातीला पोईप वेताळ मंदिर या ठिकाणी योगेश सामंत आणि मला वाटतं शुभम सुतार होता. अरे चेष्टा करताना एखाद्या गाण्याची, या सुरुवातीच्या गाण्याचे फक्त व्ह्यूज बघ आणि ओरिजिनल गाण्याचे बघ. गर्वाचा हा विषय नाही आहे. प्रत्येक जे गाणं म्हणतो त्याला प्रामाणिक न्याय देण्याचा प्रयत्न करतो. लोक म्हणतात पुन्हा आम्ही नाही म्हणत कुठली गाणी. आता गुंडू बुवाची गाणी म्हणतात, आम्ही नाही म्हणत ती. फक्त लख पडल्याची झलक घेतो आणि गजर घेतो थोडक्यात. सन्माननीय आमचे परममित्र सुहास भोजने यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आलंय. धन्यवाद धन्यवाद. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक भाऊ नार्वेकर यांच्याकडून योगेशसाठी हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. लख पडला प्रकाश प्रकाश काय नाही आमचं पण गायन करू शकतो, पण आम्हाला वेळ नाही. आम्ही पण तानपुरा घेऊन बसतो, फक्त तो पिढ्याचा असतो. जाम बियालो आता बघ कोण करतात काय, बघ सपोर्ट करतात काय. लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानी. अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा 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 सवाल सुटला त्या कहाणीचा.
आताच आलात मगाशी बुवा बोललो तेव्हा पण बोलला असता. अंक लिहिलेले आहेत गाणी आहेत त्याची चांगले का ऑर्केस्ट्रा गाणी म्हणून हा आगम झळली लोक झळकली या भीतीची गाजर काही रात चढली पल्ल विणला वेद विणला भाव विणला परदुखाची आज जीवाला रोज जळते हे माळ गवळ्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून बळवट जागा पायीचा धन्यवाद. वंशमोर देणाऱ्याला सुद्धा धन्यवाद. थोडक्यात फक्त गजर घेतो, वेळ बराच झालाय माऊली. व्यसनमुक्ती चांगला मुद्दा हा मंडळाने उचललेला आहे आणि खरंच या विषयावर मी बोलण्यापेक्षा एक 2-3 ओळीचा गजर आहे तेवढा आपल्यासमोर सादर करतो. माझ्या गुरुजींचा गजर आहे. नको ती मुंबई, नको ती गोवा, नको ती डेहराडून. या ठिकाणी माझ्या मामाची मुलं या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा. नको ती मुंबई, नको ती गोवा, नको ती डेहराडून. गुंडू चल जाऊ खंडाळा, विनोद चल जाऊ खंडाळा, करावया हनीमून. नको ती मुंबई, नको ती गोवा, नको ती डेहराडून. राया चल जाऊ खंडाळा, करावया हनीमून. राया चल जाऊ खंडाळा, करावया हनीमून. राया चल जाऊ खंडाळा, करावया हनीमून. नको तंबाखू, नको तो गुटखा, नको बाई बाटली. नको तंबाखू, नको तो गुटखा, नको बाई बाटली. या व्यसनाच्या नादाने सारी संसार माझे उडाले. या व्यसनाच्या नादाने सारी संसार माझे उडाले. या व्यसनाच्या नादाने सारी संसार माझे उडाले. विडी तंबाखू, गोवा गुटखा, व्यसन जास्ती चढले. शरीर भंगुल गेले, सारे आयुष्य मातीत मिळाले. आई बायकोचा आधार अर्ध्यावरती सोडून गेले.
करायला मित्रांनो माझा विरोध नाही, पण त्या व्यसनाचे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगता कामा नये. आज आपली तरुण बायको घरी असते आणि आपण व्यसन करून कुठेतरी रस्त्यावर पडून असतो. ती बिचारी माघारीने आपली वाट बघत असते. एवढं व्यसन नको. काय सांगतोय बघा, व्यसनाच्या नादाने आवाज निघेना, व्यसनाच्या नादाने आवाज निघेना, बोलती बंद झाली. व्यसनाच्या नादाने आवाज निघेना, बोलती बंद झाली. दारूच्या शेतकऱ्यांच्या घरादाराचे वाटोळे झाले, पती पत्नीच्या नात्यामध्ये संशय निर्माण झाले. स्वच्छंदी जीवन जगता साऱ्या जीवनाची दुर्दशा झाली. स्वच्छंदी जीवन जगता साऱ्या जीवनाची दुर्दशा झाली. शेवटचा चरण आहे, 2 चरण आहे. परमेश्वराने हा आपल्याला चांगला देह दिलाय. आज अपंग व्यक्ती सुद्धा जीवन जगते. ज्यांना डोळे नाही आहेत ते सुद्धा जीवन जगतायत. ज्यांना पाय नाही आहेत, एक पाय नाही आहे, एक हात नाही आहे, असं सुद्धा जीवन जगतायत. माझी तरुण वर्गाला विनंती आहे, गाड्या चालवते वेळी मित्रांनो हळू चालवा. आपण जर 20, 30, 40च्या स्पीडवर गाडी चालवली तर आपलं चुकून जर समोरच्याने आपल्याला ठोकलं तर आपल्याला कमी लागेल. पण आपली गाडी जर 100च्या स्पीडवर असेल तर मित्रांनो आपली काय परिस्थिती होईल याचा विचार करा. घरी आपल्या आई वडील बायको बहीण वाट बघत असतात. प्रत्येकाने हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. ऐका, आदर स्त्रियांचा देऊ परस्त्री माझे समान मानू, पापीच्या नळावाली नजर वकवकलेली नसावी. या वालीने अनेक जनांची मले दुःखी झाली. या वालीने अनेक जनांची मले दुःखी झाली. स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ, स्वामी तुम्हामुळे या जगण्याला अर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ, माझे दैवत स्वामी समर्थ. ओ स्वामी समर्थ.
धन्यवाद. 40 मिनिटं दिली होती, 45-46 मिनिटं झाली आहेत. मान्य करतो मी. रंगदेव दाम